तर आतमध्ये साप निघला एक आमचा माणूस पुढे गेला नाही चला त्याने तिथं पुढे जाऊन लक्ष ठेवले आणि गेटमधून असं तो आलेला आहे आणि तो बसलेला बघू शकतो तुम्ही आणि पिशवी सेट करायचं बघू शकतो तुम्ही मित्रांनो चिडलाय खूप साप असा आणि हा बघा पोझिशन बघितलं तुम्ही एकदम अशी त्याची बाईट पोझिशन आहे चिडलाय आवाज करतोय चेतवणी देतोय माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे मराठीमध्ये गोनस इंग्लिशमध्ये रसल स्वायपर बरेच वेळा लोक याला अजगराचं पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं काहीतरी खाल्लंय जाड आहे सुस्तावलं आहे पण याची साईजच अशी असते मित्रांनो बघू शकता त्रिकोणी आकाराचं जाड डोकं पूर्णपणे पिवळसर तोंडापासून ते शेपटीपर्यंत गोल शेपटीपर्यंत शंकरबाळीसारखे ठिपके त्याचबरोबर पोटाकडे बघा तुम्ही गोल गोल धब्बे दिसून येतील झूम करून बघितले की तुम्हाला दिसून येईल एकदम गोल गोल धब्बे प्राणी तसा नाही तर गोनस आपण इकडे काय पिशवी सेट केलेली आहे हातनं लावतो एकदम आपण त्याला प्रॉपर जाऊन देऊया व्यस्त असतो त्याच्या हळूहळू 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 बरोबर पिशवीमध्ये जाणार आहे मित्रांनो त्याचे जे खाद्य आहे चांगले चांगले मोठे मोठे उंदीर घोशी यांना तो एकदम सहजरित्या खात असतो पिशवी थोडीशी पुढे सेट करायला नको बरोबर शांत मंद दिसतो पण दिवसला गेला असता कुकरच्या शेतीसारखा आवाज काढतो शेपटी जाड आणि रड एकदम आजवर कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो